सध्या महाबळेश्वर या ठिकाणी आहोत आणि महाबळेश्वर या येथे सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, कारण की सलग सुट्ट्या लागून आलेल्या आहेत आणि कोरोनाचं संकट जर का असलं तरी देखील आता नागरिक सर्वजण या ठिकाणी काळजी घेत आहेत, मास्कचा वापर करताय आणि आपण पंचगंगा मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी 5 नद्यांचा संगम झालेला आहे, उगम झालेला आहे। तर त्याबद्दल अधिक माहिती देतील आपल्या बरोबर येथील नागरिक आहेत। काय म्हणाल आपण इथे माहिती द्या। आतमध्ये 5 नद्यांचा उगम आहे, मंदिर आहे। टोटल 7 नद्या आहेत, 7 मधल्या 2 नद्या गुप्त आहेत। भागीरथी, सरस्वती ही गुप्त आहे आणि 5 नद्यांचं पाणी एकत्रित होतं। कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री हे 5 नद्यांचं पाणी एकत्रित आहे। काय गायमुखातनं खाली पडतं। ब्रह्मकुंड, विष्णुकुंडातनं नद्या अंडरग्राऊंड गेलेल्या आहेत। असं साईट सीइंग करणार हे महाबळेश्वर सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत। त्याच्यातून वेगवेगळ्या ठिकाणी कृष्णा वाई होऊन महाबळेश्वरून वाई पाचगणी होऊन असं खाली कर्नाटक, आंध्र प्रदेशला गेलेले आहे आणि कोयना नदी आपली पाटण करायला लागलेली आहे आणि सावित्री आणि गायत्री नदी कोकणात गेली आहे। वेण्णा नदी महाबळेश्वर, असं 5 नद्यांचा उगम आणि 4500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे पांडवकाळी। त्याच्या पाठीमागं मोठं जंगल, जंगलातनं पाणी येत। सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत आणि महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि इथली गुलाबी थंडी खूप छान वाटते। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक म्हणलं जातं याला। तर आतमध्ये बघून आला तुम्ही, हे महाबळेश्वरचं मेन मंदिर आहे। आतमध्ये शिवलिंग बघितलं, हे हजारो वर्षापूर्वीचं शिवलिंग आहे। स्वयंभू शिवलिंग आले जमिनीतनं, रुद्राक्ष टाईपचं शिवलिंग आहे। इंडियामध्ये 12 ज्योतिर्लिंगामध्ये शिवलिंग येत नाही, हे स्वयंभू शिवलिंग आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश असं त्रिमिलिक शिवलिंग आहे। नंदीच्या पुढं मंदिर आहे, ते 4500 वर्षापूर्वीचं आहे। बाहेरचं मंदिर 40 वर्षापूर्वीचं। ह्या मंदिरच्या नावानं महाबळेश्वरचं नाव पडलेलं आहे। असं स्वयंभू शिवलिंग आहे। शिवलिंगच्या वरती तुम्ही ओलसर बघितलं, ते पाणी दिसतं जसं शंकराच्या जटावरनं गंगा होती ना, तर शिवलिंगच्या वरती 12 महिने 24 तास पाणी असतं आणि ह्याच मंदिराच्या नावानं महाबळेश्वरचं नाव पडलेलं आहे शंकराच्या। तर हे साईट सीइंग करतो, हे जुनं महाबळेश्वर आहे। तर ह्या मंदिरामध्ये 6 जानेवारी 1665 मध्ये शिवाजी महाराज त्यांच्या आई होत्या जिजाऊ, त्यांची सुवर्ण तुलना केली आहे। जेवढं त्यांचं वजन तेवढं सोनं दान केलेलं आहे 6 जानेवारी 1665 मध्ये। आणि मेन मंदिर आहे महाबळेश्वरचं, ह्या मंदिराच्या नावानं महाबळेश्वरचं नाव पडलेलं आहे। स्वयंभू शिवलिंग। ब्रिटिश लोक आहेत ना, शिकार करायचे जंगली जनावरचे। त्याचं ओरिजिनल डोंगर आहे ना 40-50 फूट पुढं होता। 1967 ला कोयनेचा भूकंप झाला, महाराष्ट्रात सर्वात मोठा डॅमेज कोयनेचा भूकंप झाला, त्यावेळेस डोंगर पडलेले। नंतर ह्या रेलिंग वगैरे बाल्कनी बनवून घेतल्यात, पायऱ्या वगैरे। आता खाली रोडवाणी बघितलं ना, एकदम प्लेन बघा रोडवाणी। आता तुम्ही आला ना माडवरती, ही सावित्री नदी दिसते ना, खाली रोडवाणी दिसते बघा, पुढं दिसतं असं रोडवाणी। आता एवढं अंधुक आहे, दुःख आहे, तुम्हाला क्लिअर दिसतात। हे सावित्री नदी तिकडे समोर दिसते ना उंच, हे प्रतापगड किल्ला। पहिला का दुसरा? यो समोरच डोंगर, पहिलाच डोंगर बघा, प्रतापगड किल्ला आहे। आणि हा हंटिंग म्हणजे शिकारीचा पॉईंट। इथून ब्रिटिश लोक शिकार करायचे। 1/2 किलोमीटर मध्ये टायगर स्प्रिंग म्हणून जरा वाघ जरा तिथून पाणी पिऊन यायचे, त्यामुळे नसतं हंटिंग पॉईंटला ब्रिटिश लोक बसून शूट करायचे, म्हणून याला हंटिंग पॉईंट नाव दिले। चला आता आवाज दिला की 3 सेकंड मध्ये आवाज रिटर्न येतो, 3 ते 4 सेकंड मध्ये रिप्ले। प्रतिध्वनी पॉईंट म्हटलं जातं याला। समोर रेलिंग दिसते बघा, तो सावित्री पॉईंट आहे, तिथून नदी जाते। वॉटरफॉल सारखी पावसात आला होता दिसते। इकडे जंगलामध्ये मोठा दगड दिसतोय बघा, माणसं चाललेत रेलिंगच्या बाजूला। बेता पिक्चर बघितला असं सनी देवलचा, तोने देवाची पर्वत टकरा काय सिंग सूर्यदेव, ते गाणी शूटिंग झालेली। ते असे रोडला 2 पॉईंट आहेत आणि हा इको पॉईंट। आवाज करायचा आपण आता, सगळ्यांनी सायलेन्स ठेवला। आता तुम्ही सगळ्यांनी ओरडायचं, काय ओरडायचं? रामा आला अरे थोडा सायलेन्स रखेंगे। भारत माता की जय। रेडी राईट। मलकम पॉइंट, मलकम पॉइंट ज्याने नवीन महाबळेश्वर डेव्हलपमेंट केलं त्याच्या नावानं पॉइंट आहे। इथून तुम्हाला पिक्चर मध्ये, मूवी मध्ये असं डायनासोरचा बघितलं असलं तर तुम्ही इथं डोंगरामध्ये डायनासोरचा शेप बनलेला दिसतो। समोर इकडे वॉटर सीट पॉइंट आहे, महाबळेश्वरचा मेन प्लेस। वॉटर सीट पॉइंट, सुसाईड पॉइंट, मॅजिक पॉइंट। इथून प्रतापगड किल्ला, रायगड, तोरणागड असे 3 किल्ले दिसतात। काय नाव आहे आपलं? अशोक। पूर्ण नाव सांगा की? अशोक तुकाराम आखाडे। ब्रिटिश लोक जेव्हा इकडे यायचे फिरायला, तेव्हा इथं टायगर्स ॲम्ब्युलन्स पाणी पिताना दिसले त्यांना, म्हणून त्यांनी टायगर स्प्रिंग म्हणून नाव दिलेलं आहे झऱ्याला। इथून पाणी पिलं की हंटिंग पॉइंटला जायचे जंगली जनावर, तेव्हा हंटिंग पॉइंटला ब्रिटिश लोक शिकार करायचे, म्हणून याला टायगर स्प्रिंग नाव दिलेलं आहे।
तर इथं पाणी पिलं की नॅचरली मिनरल वॉटर बिस्लेरी सारखं पाणी आहे. पूर्ण जंगलात नाही येतं. जंगलामध्ये जडीबुटीवाली वनस्पती त्याच्या मुळापासून पाणी येते. आयुर्वेदिक पाणी आपण पिऊ शकतो का? पाणी पियाचं तर पिऊन या, बघायचं तर बघून या. नॅचरली मिनरल वॉटर बिस्लेरी सारखं. आपण माहिती घेत आहोत त्र्यंबके आपलं महाबळेश्वर येथील काही महत्त्वपूर्ण पॉईंटची. आपण बघत आहोत नाशिक जनमत. मेन प्लेस आहे. आता आपण उभं आहे 3 जिल्ह्याची डोंगरात उभं आहे. म्हणजे पूर्ण आपण उभं आहे सातारा जिल्हा आहे. लेफ्ट साईडला 2000 फीट काही इकडे रायगड डिस्ट्रिक्टला, राईट साईडला पुणे जिल्हा आहे. 3 जिल्ह्याची ही बाउंड्री आहे. सी लेवल पासून तुम्ही 4421 फूट हाईट वर. महाबळेश्वरचा मेन प्लेस आहे ऑथर सीट. ऑथर्स म्हणजे ब्रिटिश रायटर होता. त्याची बसायची ओरिजिनल दगडाची सीट होती 40-50 फूट. भूकंप दरम्यान पडलेले 74-73 अशी बाल्कनी बनवून घेतलेली नगरपालिकेने. ऑथर सीट आपल्या सीटवर पेंटिंग रायटिंग करतात. महाबळेश्वरला ब्रिटिश लोक यायचे तेव्हा बोटिंग नाही यायचे. सावित्री नदीत त्यामध्ये बाणकोट खाडी आहे. खाडीमध्ये बोट पलटी झाली. त्याची बायकोन पोरगी फॅमिली घेऊन येत होता. ती बायकोन पोरगी वारली त्यामुळे त्याला नाव दिले. तो इथं येऊन त्यांचे ड्रॉइंग वगैरे करायचा, त्यांची आठवणीमध्ये बसायचा म्हणून त्याला ऑथर सीट नाव दिलेले. त्या पॉइंटला दुसरं नाव आहे मॅजिक शो. तुम्ही एप्रिल-मे मध्ये आला ना, तो इथून हलकी चीज टाकली, बिस्लेरीचं दाखण, कोल्ड्रिंकचं दाखण किंवा 10 पैसे 20 पैसे किंवा रुमाला असं 4 गोरे बांधून पॅराशूट सारखं सोडलं 2000 फीट खाईमध्ये पडत नाही. 200-250 फूट वरती जातं. त्याला मॅजिक शो म्हणलं जातं. एप्रिल-मे नंतर मान्सून चालू होतं. ही बॉम्बेच्या आरबीसमधनं गरम हवा चालती ती ह्या डोंगराला फ्लॅट होते. जे एअर प्रेशरनं वरती येतं. तिसरं नाव आहे सुसाईड पॉईंट. भरपूर लोक सुसाईड करतात म्हणून याला सुसाईड पॉईंट बी म्हणलं जातं. आता ह्याच्या खाली एक पॉईंट आहे बंद आहे, विंडो पॉईंट. आपल्या घराला विंडो वगैरे कशी असते तसे डोंगराच्या दगडाला विंडो होती, अशी ती पडलेली आहे. आता तिथं जायला बंद केलेलं आहे. मेन पॉईंट आहे. आता पिक्चर मध्ये तुम्हाला बघायचं असलं तर हमेशा पिक्चर आहे. सैफ अली खान, काजल, आदित्य पंचोली, खिलाडी पिक्चर आहे अक्षय कुमारचा. आणि ओरिजिनल सीट बघायची असली तर जुनं पिक्चर बघायला लागते दगडाची. भूत बंगला, पारसमणी, आमने सामने, आदमी, सगाई असे हे जुनं पिक्चर बघितलं तर त्यामध्ये ओरिजिनल सीट आहे. महाबळेश्वरचा मेन प्लेस आहे ऑथर सीट. जावा बघून या. सुसाईड करायचं कोणाला? डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य नक्कीच बघण्यासारखं आहे. पॉइंट. आणि यानंतर पुढे आपल्याला आपला गाईड घेऊन जातोय स्ट्रॉबेरी पिकाची शेती दाखवण्यासाठी आणि त्याबद्दल अधिक माहिती देताना. या स्ट्रॉबेरी पीक हे थंड हवेच्या ठिकाणी येतं आणि आता नुकतंच हे पीक निघायला लागलेलं आहे. अगोदर हिरवेगार असतं आणि नंतर त्याला लाल कलर येतो. अतिशय चवदार असं हे फळ. आपण महाबळेश्वर या ठिकाणी आहोत आणि थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि या ठिकाणी बघा स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. स्ट्रॉबेरीचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर आपण या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे जे मालक आहेत ठिकाणचे कर्मचारी यांना विचारूया काय स्ट्रॉबेरीच्या शेतीबद्दल सांगाल आपण. ये देखो स्ट्रॉबेरी का प्लांट है. प्लांट कैसा ज्यादा बड़ा नहीं होता है. ये 7 या 8 इंच बड़ा होता है. ये कैसे अक्टूबर के महीने में लगाते, दिसंबर में फ्रूट आना चालू होता है. इसका सीजन 6 महीने का होता है. स्टार्टिंग में ऐसा व्हाइट फ्लावर आता है, ग्रीन स्ट्रॉबेरी निकलती है और रेड होती है. रेड होने के बाद उसको तोड़कर आइसक्रीम, जूस, मिल्क क्रीम वगैरह आप पे बनाते हैं. आइसक्रीम वगैरह में को ट्राई करना है. स्ट्रॉबेरी विद क्रीम है, महाबळेश्वर का फेमस है. फोटो वगैरह लेने का तो उधर से अंदर जाके ले सकते. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत हात्रक. स्ट्रॉबेरीचा बघा हा सुंदर प्लॉट आणि लाल लाल छान छान फळे लागलेली आहेत. अगोदर ही फळे हिरवीगार असतात आणि नंतर लाल होतात. खाण्यासाठी अत्यंत चवदार आणि खूप छान. स्ट्रॉबेरी म्हणलं की लहान मुलांच्या आणि मोठ्या माणसाच्याही तोंडाला पाणी सुटतं. आपण आवश्यक स्ट्रॉबेरी खात जावी कारण आरोग्यासाठी स्ट्रॉबेरी खूप चांगली आहे. स्ट्रॉबेरीपासून बनवण्यात आलेलं हे आईस्क्रीम अतिशय सुंदर. 150 रुपयाला 1 ग्लास. याप्रमाणे स्ट्रॉबेरीचा ग्लास आपण घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. कृष्णा नदी बलकवडी डॅम समोरचं गाव आहे, त्याचं नाव गावाचं बलकवडी आहे. त्याला बलकवडी डॅम होते. पिवळे 4 दरवाजे आहेत तिथं कॉर्नरला. तिथनं पाणी सोडलं इकडे ब्रिज आहे, टेम्परेचर ब्रिज. समोरचं गाव दिसतंय ना, तिकडे मंदिर दिसतंय बघा, जंगलामध्ये एकटं मंदिर दिसते ना. एलागाड तेलागाड पिक्चर वेळ जत्रा भरत जाधव होतं, त्याचं शूटिंग झालं तिथं. तिथं आणि हे समोर दिसतंय व्हाईट व्हाईट टेंट. तिथं बाजीराव मस्तानीचे लास्टचे सीन झालेले आहे. टेंट मधनं बाहेर निघतो आणि पाण्यामध्ये जाते ना. हो ते समोर दिसते ना व्हाईट व्हाईट. तिथं व्हाईट टेंट दिसते ना तिथं. तिकडचं का हे मंदिराच्या जवळचं? तिकडे
उंच उंच डोंगर आणि निसर्गरम्य असा हा परिसर किती छान दिसतो. एलिफंट आणि निडर होल दिसत. हे काय हत्तीचं सोंड? हा, केट्स पॉइंट आहे. केट्स म्हणजे ब्रिटिश गण होतं मालकम, त्याच्या पूर्वीचं नाव होतं केट्स. ते इथून बसायचे म्हणून त्याच्या नावानं पॉइंट आहे केट्स पॉइंट. जसं राजा महाराजा हत्तीच्या अंबारावर बसायचे ना, तसं ही हत्तीची पाठ आहे. आपण उभे पूर्ण हत्तीची सोंड आहे. आणि ही कृष्णा नदी जे समोर दिसतंय ना, तो कमळगड फोर्ट, शिवाजी महाराजांचा अर्धावट किल्ला. हात लावून द्यायचा ना. आणि ही कृष्णा नदी अशी वाईचा धूम डॅम, वरती बलकवडी, खालती धूम डॅम, असं 2 कृष्णा रिव्हरवर डॅम आहेत. इकडे पूर्ण पाचगणी दिसती वरती. कुठे पाचगणी? हे काय समोर बिल्डिंग पाचगणी समोर. एक कमळगड फोर्ट, 365 किल्ल्यापैकी अर्धावट किल्ला, एक कमळगड फोर्ट, आणि हा केट्स पॉइंट. नाही, आता हे धूम धरण आहे, याची कॉलनी कुठे? तिकडे आहे एकदम तिकडे लास्टला धुक्यात दिसतंय. ते जायचंय मला बघायला तिथे. आणि आता आपण बघा, या ठिकाणी थोडंसं कडक ऊन बी लागतंय आणि थंडी बी वाजते, परंतु एवढ्या थंडीत देखील हे वानर बघा बर्फाच्या गोळ्याचा आनंद घेतंय. आणि छान छान गुलाबी रंगाचा हा गोळा आणि त्यातील हा रस शोषून घेतंय आणि अगदी बघताना खूप चांगलं वाटतंय. खूप छान असं दृश्य हे. आणि या पुढे आपण जातो. हा एक पदार्थ कसा बनवतात बघा, याचा देखील आपण आनंद घेऊ शकतो. काय इसको क्या बोलते? महाबळेश्वर नक्कीच बघण्यासारखं आहे आणि इथं येऊन आनंद आपण घेऊ शकतो. अनेक फिल्मी स्टार मंडळी या ठिकाणी शूटिंगसाठी येत असतात. आणि हा हत्ती स्पॉट. ना करोनाची भीती, ना कुठलीच ना भीती. 31 डिसेंबरमुळे महाबळेश्वर झालंय फुल. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी. स्ट्रॉबेरी, महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी आता आपण जातोय. आणि खचाखच आता गर्दी होते.